ट्रायलचे एक प्रोसिजर असते आणि ते ट्रायलचे स्टेजवर त्याचे फायदा होतो, म्हणून त्याचे एक प्रोसिजर आहे, त्यामध्ये वेळ लागतात. परंतु तोपर्यंत त्यांना ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात यावी अशी आमची आग्रह होती. ते दोन्ही ॲप्लिकेशन आमचे त्या दिवशी डिसअलाउ झाले होते आणि म्हणून आम्ही त्याच दिवशी निर्णय झाली होती की या केसमध्ये आम्ही हायर कोर्टला अपील करू. त्याच काळात आम्ही वडिलांवर आणि पब्सचे लोकांवर जुवेनाईल जस्टिस ॲक्ट अंतर्गत गुन्हा होत असल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आली होती. 304चे केसमध्ये आम्ही अपील केले होते. त्या अपीलमध्ये आम्हाला परत जुवेनाईल जस्टिस बोर्डकडे आपण जावी, जेणेकरून आम्ही परत जुवेनाईल जस्टिस बोर्डकडे गेले आणि जुवेनाईल जस्टिस बोर्डनी आमची ॲप्लिकेशन अलाउ करून त्यांना ऑब्झर्वेशन होमला 14 दिवसासाठी 5 जूनपर्यंत पाठवलेली आहे. आणि ॲडल्ट म्हणूनचे जे ट्रायल व्हावी, ट्रायलचे स्टेजवर ॲडल्ट म्हणून ट्रायल व्हावी याच्यासाठी ते प्रोसिजर इनिशिएट करण्याची कारवाई जुवेनाईल जस्टिस बोर्डकडून झालेली आहे. ते प्रकरण जुवेनाईल जस्टिस बोर्डकडे चालू आहे. त्याच काळात जे जुवेनाईल जस्टिस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यामध्ये सर्व आरोपी इन्क्लुडिंग जे फादर आहे जुवेनाईल एक्यूजचे, त्यांना सगळ्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना काही आरोपीला 4 दिवस, काही आरोपीला 3 दिवस PCR भेटली होती. आज त्याचे PCR संपत आहे. आम्ही दोन्ही केस अत्यंत बारकाईने, अत्यंत संवेदनशीलताने तपासत आहे आणि एक चांगली केस, स्ट्रॉंग केस, जे आरोपी विरुद्ध जे गाडीचे ॲक्सिडेंट जे 304 कल्पेबल होमिसाइड अमाउंटिंग टू मर्डरची केस आहे, त्यामध्ये वॉटरटाईट केस तयार करण्याची दृष्टिकोनातून त्याचे विषयी आवश्यक एव्हिडन्स आणि ते एव्हिडन्स टेक्निकल एव्हिडन्स आणि त्या प्रकरणात कोणी एव्हिडन्स नाश करायची प्रयत्न केला का, हे सर्व गोष्टीवर ते ACP दर्जाचे अधिकारी त्या प्रकरणाची तपास करत आहे. जे जुवेनाईल जस्टिस ॲक्टची जे गुन्हा दाखल झालेली आहे त्याच्याबद्दल एक वॉटरटाईट केस तयार करणे, ज्यामध्ये 75 आणि 77चे जी काही इन्ग्रेडियंट आहे, लहान मुलाला दारू देणे किंवा एका पेरेंटनी ते गाडी जुवेनाईलला प्रोव्हाइड करणे, त्यांच्याकडून असे कृत्य घडतील अशा प्रकारचे त्यांच्याकडून दिरंगाई होणे, या सर्व गोष्टीवर क्राईम ब्रांच करून स्ट्रॉंग तपास सुरू आहे. या दोन्ही प्रकरणांची तपास करून लवकरात लवकर विक्टिमला जस्टिस मिळेल आणि आरोपीला सजा मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. यामध्ये स्पेशल काउन्सिल्स, दोन्ही केसमध्ये स्पेशल काउन्सिल्सची नियुक्तीविषयीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, जेणेकरून आमचे बाजू कोर्टात ठामपणे आणि स्ट्रॉंगली मांडण्यात येईल, त्यासाठी पण आमच्याकडून उपाययोजना सुरू आहे. मध्ये पोलिसांनी किंवा काही लोकांकडून दिरंगाई झाली किंवा काही मॅनेज झाले या विषयावर तक्रार येत आहे. या विषयावर आम्ही स्पष्टपणे सांगू की नंबर 1, जे या अशा प्रकारचे घटनामध्ये जे काही कायदेशीर मार्ग शक्य होता, जे सर्वात स्ट्रिंजंट मार्ग जे शक्य होता, त्या मार्गावर पोलीस सुरुवातीपासून चालत आहे. सुरुवातीपासून म्हणजे यावेळी 304 IPCचे कलम लागला त्यापासून पोलीस पूर्णपणे सक्तीचे मार्गावर चालत आहे. म्हणून काही दबाव आला किंवा काही दिरंगाई झाली असे म्हणणे शक्य नाही आहे, म्हणणे उचित नाही आहे. परंतु जे सुरुवातीचे काळात 304 का स्थानिक पातळीवर लावण्यात नाही आला किंवा या सर्व गोष्टीबद्दल ऑलरेडी किंवा आरोपीला काही सुविधा पुरवण्यात आली, या विषयावर पूर्णपणे चौकशी सुरू आहे. चौकशीमध्ये आत्तापर्यंत काही सुविधा वगैरे पुरवण्याची बाबीमध्ये तक्रारीमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य दिसून आलेली नाही. काही प्रकरणात फिर्यादीकडून किंवा आय विटनेसला काही दुर्व्यवहार झाली अशा प्रकारची पण तक्रार प्रसार माध्यमाच्या मार्फतीने
काही प्रकरण समोर आला होता, त्या विषयावर पण चौकशी करण्यात येत आहे. जर कोणी आय विटनेसला काही अडचण झाली असल्याची बाबी निर्देशनास आली, अशा पोलीस अधिकारी कर्मचारी विरुद्ध पण अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल. जनताला आमचे आव्हान राहील, आम्ही ठामपणे सांगतो की पोलीस यामध्ये जे काही सक्ती जे जे पॉसिबल आहे ते आम्ही पूर्णपणे करू आणि ह्या केसला लॉजिकल कन्क्लुजनपर्यंत घेऊन जाऊ. एक मिनिट प्रश्न होता सर, ते ब्लड रिपोर्ट आत्तापर्यंत या केसचे प्राप्त झालेली नाही. ब्लड रिपोर्टबद्दल आपल्याला आम्ही स्पष्ट सांगू इच्छितो की सुरुवातीला ब्लड सॅम्पल घेण्यात आली होती आणि त्यांना फॉरेन्सिककडे पाठवण्यात आली होती. अशा काही गोष्टी ज्या नंतर काही जे त्या दिवशीचे काही माहिती समोर येत होती, आम्ही ड्यू डेलिजन्स घेण्याची दृष्टिकोनातून एक आणखी सॅम्पल घेण्यात आली होती आणि आमची फॉरेन्सिकला आग्रह आहे की जे फर्स्ट सॅम्पलचे जे DNA आहे, ती जे सेकंड सॅम्पलचे DNA आहे ते सेम आहे की नाही, जेणेकरून ते ब्लड सॅम्पल आरोपी जुवेनाईलचेच आहे ही खात्री करण्याची दृष्टिकोनातून ही सर्व प्रकरण फॉरेन्सिककडे पाठवण्यात आलेले आहे. ते रिपोर्ट आत्ता सध्या अप्राप्त आहे. पूर्ण हे प्रक्रिया DNA इत्यादी करण्यामध्ये जे वेळ लागत आहे ते आम्ही एक्सपेडाईट करण्याची प्रयत्नात आहोत. परंतु एक गोष्टी आपल्याला ही नक्कीच आपल्याला लक्षात आणणे गरजेचे आहे की जी आमची केस आहे हे 304A IPC ड्रंक अँड ड्रायव्हिंग आणि रॅश अँड नेग्लिजंट ॲक्टची नाही आहे. आमची केस हे 304A मध्ये एका व्यक्ती पूर्णपणे दारूचे नशेत कोणताही प्रकारची सेन्सेसमध्ये नसताना एका ॲक्सिडेंट घडला तर ते 304A IPC होतो, ज्यांचेवर 3 वर्षाची सजा आणि ते बेलेबल ऑफेन्स असतो. यामध्ये आम्ही याचे उलट आम्ही 304 IPC लावलेले आहे, ज्याचे इन्ग्रेडियंट आहे कल्पेबल होमिसाईड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, म्हणजे त्यांना नॉलेज होता की त्याची जी कंडक्ट आहे ती कंडक्टचे अनुषंगाने इट इज लाईकली टू कॉज डेथ, म्हणजे त्यांची जी कंडक्ट होती जुवेनाईल असणे, एक मोठा साईजचे महाग गाडी ऑटोमॅटिकसारखे गाडीचे ड्रायव्हिंग व्हीलवर बसणे, एका पबमध्ये जाऊन दारू पिणे, नंतर दुसऱ्या पबला जाऊन परत दारू पिणे आणि नंतर एक नॅरो स्ट्रीटवर ज्यावेळी तिथे भरपूर क्राऊड असते, भरपूर रहदारी असते, तिथे भरधाव वेगाने वाहन चालवणे, ही त्यांना पूर्ण नॉलेज होती की त्यांचे या कृत्यामुळे ते अशा प्रकारचे जीवितास हानी होऊ शकतो. आणि त्याचबरोबर ते मद्य पीत होता किंवा पबमध्ये पार्टी करत होता, त्याचे पूर्ण CCTV फुटेजेस आमच्याकडे आहे. सांगण्याची अर्थ हे आहे की ब्लड रिपोर्ट जे काही आल्या, ही केस आमची ब्लड रिपोर्टचे पिलरवर अवलंबून नाही आहे. हे केसची दिशाच डिफरंट आहे, ही सगळ्यांना स्पष्ट करणे गरजेचे आहे. एक गोष्टी आपण लक्षात ठेवा की जर आपण फर्स्ट डेचे जे आरोपीकडूनचे दलील आणि नेक्स्ट परत हिअरिंगचे वेळी पण ते दलील जर आपण ऐकले तर त्यांचे म्हणणं आहे की हे आरोपी एडिक्ट आहे, ते पूर्णपणे दारूचे यामध्ये आहे. आमचे म्हणणं आहे की ही पूर्णपणे इन सेन्सेस यांचे करून ही कंडक्ट झालेली आहे, जे कल्पेबल होमिसाईड नॉट अमाउंटिंग टू मर्डर आहे, ज्यामध्ये 10 वर्षाची शिक्षा आणि नॉन बेलेबल स्वरूपाचे केस आहे. सर, या सगळ्या 304च्या कलमाला ब्लड रिपोर्टमुळे जर तो पॉझिटिव्ह आला तर काही धोका पोहोचू शकतो का तुमच्या केसला? याचं कारण 304A मध्ये गंभीर ब्लड रिपोर्ट पुरावा म्हणून वापरतात. 304 मध्ये तुम्हाला हे प्रूव्ह करणं अवघड होईल का? जर ते दारू केलेले असतील तर ते शुद्धीमध्ये नसल्याचा रिपोर्ट त्यांना फायदेशीर ठरू शकतो कल्पेबल होमिसाईड सेट असाइड करायला. त्याबद्दल सध्या पूर्णपणे टिप्पणी करणे शक्य नाही है, योग्य नाही है. परंतु मी सांगतो की आमची केस आहे की ते फुली इन सेन्सेस होता.
आणि ते इतके ड्रंक की त्यांना काही कळतच नव्हता अशी ही प्रकरण नव्हती. यामध्ये जे कंडक्ट त्यावेळीचे झाला आणि नंतरची जी त्यांची कंडक्ट झाली याचेवर ते फुल्ली इन सेन्सेस होता आणि त्यांना पूर्णपणे नॉलेज होती की त्यांच्या कंडक्टमुळे त्यांचे कृत्यामुळे हे गुन्हा 304 घडू शकते. एवढा पोलीस ठाण्यामध्ये पिझ्झा पार्टी झाली. एक प्रश्न आहे. तुम्ही म्हणलं की 2 ब्लड सॅम्पल घेतले 2 वेगवेगळ्या वेळी. पहिला ब्लड सॅम्पल त्याचाच घेतलाय की नाही घेतलाय याच्यावर शंका होती का? फर्स्ट ब्लड सॅम्पल झाली होती. फर्स्ट ब्लड सॅम्पलमध्ये अल्कोहोलचे कंटेंट वगैरेबद्दल विचारणा करण्यात आली होती. अशा प्रकारचे प्रकरणामध्ये पूर्ण कॉशनचे दृष्टिकोनातून एक आणखी ब्लड सॅम्पल घेणे गरजेचे आहे अशा आम्हाला वाटला, जेणेकरून पुढचे काळात जरी काही शंका असतील की ते ब्लड सॅम्पल्स मॅनिप्युलेट करण्यात आलेली आहे तर त्याबद्दल आम्हाला नक्की निर्णयावर पोहोचता येईल. म्हणून ॲज अ मॅटर ऑफ अबंडंट प्रिकॉशन ही सॅम्पल घेण्यात आली होती. येरवडा पोलीस ठाण्यामध्ये दोन पिझ्झा FIR पार्टी करण्यात आल्या या पिझ्झा प्रकरणामध्ये. पार्टी झाली असा सातत्याने आरोप केला जातोय. त्याची सीसीटीव्ही फुटेज अजून का तुम्ही जाहीर करत नाही? नेमकं पिझ्झा पार्टी झाली की नाही झाली हे अजून तुम्ही सांगत नाही आहात. जाईल नसेल तर पोलीस ठाण्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे. आम्ही स्पष्टपणे सांगितले. आम्ही या गोष्टीवर स्पष्टपणे आता सांगितलेले आहे की अशा कोणताही आरोपमध्ये आत्तापर्यंतची चौकशीत काही गोष्टी आढळून आलेली नाही. परंतु ही गोष्टी आम्ही सांगितलेली आहे की सुरुवातीला काही घटनाक्रम जे व्हायला पाहिजे होता ती झालेली नाही रात्रीचे काळात, त्याबद्दल ऑलरेडी निष्कर्षवर पोहोचले. येरवडा पोलिसांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे सर. तर येरवडा पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही आपण जाहीर का करत नाही की त्या दिवशी त्या कालावधीत नेमकं काय काय झालं ते समोर येईल? बरोबर आहे. मी सांगितले की जे पिझ्झा पार्टी वगैरे बद्दलची या प्रकरणात कोणताही तथ्य दिसून आलेली नाही, परंतु काही गोष्टी आहेत ज्याच्यावर कारवाई करण्यात येईल. त्यासाठी वेगळी समिती आपण स्थापन केली, चौकशी करतोय. किती वाजता घेण्यात आली त्याचे ब्लड सॅम्पल आणि दुसरी सॅम्पल पण ते किती वाजता घेण्यात आले? पहिले किती वाजता घेण्यात आले? 2 ब्लड सॅम्पल्स मध्ये किती वेळेचं अंतर आहे? फर्स्ट ब्लड सॅम्पलसाठी अंदाजन 9चे सुमारास त्यांना ससून हॉस्पिटल गुन्हा करीब 8 वाजून काही मिनिटांनी दाखल झाला होता. त्याचे नंतर त्यांना ससून हॉस्पिटलला पाठवण्यात आली होती. 11चे सुमारास त्यांची फर्स्ट ब्लड सॅम्पल झाली होती ससून हॉस्पिटलला. सेकंड ब्लड सॅम्पल दुसरा एक हॉस्पिटलला घेण्यात आली होती. ती संध्याकाळीचे काळात घेण्यात आली होती. त्यामध्ये बेसिकली DNA सॅम्पलिंगचे विषयासाठी घेण्यात आली होती. संध्याकाळी किती वाजता? 7 ते 8 वाजेच्या सुमारास. औंध हॉस्पिटल जाताना गाडीमध्ये त्याला पिझ्झा खायला देण्यात आला अशी माहिती आहे. तर या बाबतीमध्ये चौकशी होणार आहे. आम्ही पूर्ण एक जे घरातून जे व्यक्ती बाहेर पडला त्यापासूनचे ॲक्सिडेंटपर्यंत तपासाची दृष्टिकोनासाठी आणि त्याचे नंतर काही काळात जे त्यांचे पोलीस स्टेशनचे कडे घेऊन जाताना ती कंडक्ट ते पण गुन्ह्यासाठी आणि नंतरची जी आरोप झाली होती तपास यंत्रणेवर त्याच्यासाठी एक CCTVs आणि एक ठिकाणाचे रजिस्टर किंवा जे काही डॉक्युमेंट्स आहे ते जप्त करण्यात आलेले आहे. फॉर एक्झाम्पल, ते ज्यावेळी घरातून बाहेर पडला त्यावेळी त्यांचे घराते सिक्युरिटी गार्डचे रजिस्टरमध्ये नमूद आहे की ही गाडी ते मुला घेऊन बाहेर पडलेले आहे. अशा प्रकारचे एक घटनाक्रमचे तपास पोलीस यंत्रणा करत आहे, जेणेकरून एव्हिडन्स स्ट्रॉंग राहील की ही गाडी हीच मुला चालवत होता. कारण ही गोष्टी खरी आहे की ते त्या काळात यामध्ये ड्रायव्हर बदलण्याची प्रयत्न झाली होती. ही बाबी आमची चौकशीमध्ये समोर आलेली आहे. म्हणून ज्यांनी अशा प्रकारचे एव्हिडन्समध्ये हस्तक्षेप करण्याची कारवाई केली त्याचेवर 201 अंतर्गत पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून पण कारवाई करण्यात येईल. कारण
मी रिपीट करतो, त्या काळात ज्यावेळी घटना घडली, काही घटनाक्रम दिसून येत आहे की ड्रायव्हर बदलण्याची म्हणजे आरोपी जुवेनाईल हे गाडी चालवत नव्हता आणि दुसरा कोणी गाडी चालवत होता, अशा प्रकारची काही गोष्टी करण्याची प्रयत्न झाली होती, ज्यावर जे पोलिसांनी निष्फळ म्हणजे होऊ दिला नव्हता. परंतु ती जी अटेम्प्ट पण झाली होती, ती अटेम्प्ट टू डिस्ट्रॉय एव्हिडन्सचे कलम पण चे दृष्टिकोनातून पण आम्ही तपास करत आहोत आणि त्या अनुषंगाने आवश्यक कारवाई केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार देखील यावेळी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार देखील यावेळी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. तर सुरुवातीच्या काळात काही घटना घडलेल्या होत्या, मात्र खाद्यपदार्थ पुरवण्यात आलेले होते अशा स्वरूपाचा कोणताही हाती आमच्या पुरावा लागलेला नाहीये. सोबतच योग्य प्रकारचे पुरावे आम्ही जमा करतोय. ही एक मजबूत सशक्त अशी केस आरोपी विरोधात उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि अगदी एकेका छोट्या छोट्या गोष्टीची नोंद आम्ही घेतलेली आहे, असं पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितलेलं आहे.